घेतील असं कळतंय। पुढची बातमी बघूयात। बातमी आहे पावसाची। गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार दमदार सुरुवात केली आणि हजेरी लावली। मुंबईसोबतच ठाणे आहे, पालघर आहे, रायगड आहे, या सगळीकडे पावसानं अगदी सकाळपासून झोडपून काढले। मध्ये सुद्धा पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती जनजीवन सुद्धा विस्कळीत झालेलं आहे। एकूणच पावसाच्या खबरबातचा आढावा घेऊयात हा या रिपोर्टमधून। भंडारा जिल्ह्याला हवामान विभागानं आज रेड अलर्ट जाहीर केला होता आणि शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठल्याही अनुचित प्रकाराला सामोरे जाता येऊ नये याकरिता जिल्हा प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली होती। एकंदरीतच काल रात्रीला भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। काही भागामध्ये मध्यम तर अनेक ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली आणि परिणामी वैनगंगा नदीसह जिल्ह्यातील अनेक उपनद्या दुथडी भरून वाहू लागली आणि या वैनगंगा नदीवर असलेलं गोसीखुर्द धरणाचे सकाळी 23 दरवाजे उघडण्यात आलेले होते। मात्र सायंकाळच्या सुमारास सर्वच्या सर्व 33 दरवाजे उघडण्यात आले असून तिथून 1,30,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। एकंदरीतच आज दिवसभर अनेक भागांमध्ये कुठे हलक्या तर कुठे मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावलेली आहे। एकंदरीतच पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी ज्या भात पिकाच्या लागवडी ज्या थांबलेल्या होत्या आता त्या मोठ्या प्रमाणात जोमानं सुरू होईल अशी अपेक्षा आता शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे आणि उद्या पुन्हा हवामान विभागानं भंडारा जिल्ह्याला जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असल्यामुळे भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं बघायला मिळत आहे। रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। मात्र सकाळपासून या पावसानं दडी मारली होती। आता दुपारनंतर या पावसानं चांगलीच बॅटिंग सुरू केलेली पाहायला मिळते। मी आहे सध्या सावित्री नदीच्या किनाऱ्यावर। आपण बघितलात तर रायगड जिल्ह्यातल्या कर्जत, खोपोली, खालापूरमध्ये सुद्धा जोरदार पावसानं आगमन केलेलं आहे आणि त्यामुळं तेथील जी पाताळगंगा जी नदी आहे त्या नदीनं देखील धोका पातळी ओलांडली होती। त्यानंतर तेथील शाळांना जिल्हा प्रशासनाकडनं सुट्टी जाहीर करण्यात आली होती। आता आपण बघितलात तर पावसानं दुपारनंतर चांगलाच जोर पकडलेला पाहायला मिळतो। एकंदरीत सावित्री नदीच्या पाणी पातळीत देखील हळूहळू वाढ होताना पाहायला मिळते। हीच ती सावित्री नदी जिनं 2021 आणि 2019च्या महापुरामध्ये रौद्ररूप धारण केलं होतं। आता हीच सावित्री नदी देखील पुन्हा एकदा ओसंडून वाहताना पाहायला मिळते। गेल्या 2 दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे। आपण आहोत गडचिरोली शहरालगतच्या कठाणी नदी। कठाणी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे। नवीन पुलावरून सध्या वाहतूक आहे। जुना पूल वाहतुकीसाठी यापूर्वीच बंद करण्यात आला होता। मात्र या जुन्या पुलालगतून हा पाणी वाहत आहे। त्यातच गोसेखुर्द धरणाचे 27 दरवाजे उघडण्यात आले आहे। परिणामी वैनगंगा नदी ही धोक्याच्या पातळीवर वाहत आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। गडचिरोली जिल्ह्याला आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिला होता। या रेड अलर्टनुसार जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज सकाळी मुसळधार पाऊस झाला। मुंबईसह कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट हा हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेला आहे। ऑरेंज अलर्ट आपण लक्षात घेता मुंबईसह इतर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली होती। सकाळपासूनच पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काही वेळासाठी अंधेरी सबवे जो सखल भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। पालिका कर्मचाऱ्यांच्या थक प्रयत्नानंतर त्या पाण्याचा निचरा करण्यात आला आणि वाहतुकीसाठी तो मार्ग पुन्हा एकदा खुला करण्यात आला होता। इतर ठिकाणी पावसाचा जोर जरी असला तरी अनेक सखल भागात पाणी हे साचलेलं नव्हतं। वाहतुकीवरती त्याचा कुठलाही परिणाम जाणवलेला नाहीये। शिवाय रेल्वेचं वेळापत्रक हे दरवेळी पावसामुळे कोलमडतं। यावेळी पावसाच्या प्रमाणामुळे
त्याच्यावरती देखील कुठलंही वेळापत्रक हे बिघडलेलं पाहायला मिळालेलं नाहीये. मात्र पुढील 3 ते 4 तास हे अति महत्त्वाचे असल्याचं देखील हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. कारण पावसाचा जोर हा कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडनं देण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर या ठिकाणी येणाऱ्या 3 ते 4 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आली असून नागरिकांनी ही देखील काळजी घ्यावी. त्याचबरोबर प्रशासनाला देखील तत्पर राहण्याच्या सूचना या देण्यात आल्याची माहिती ही देण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच आज पुढील 3 ते 4 तास पावसाचे हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं दिसतंय. जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई.